म्हणजे 2 कोटी टर्नओव्हर याचा 50 लाखाचा त्याचा. धंद्यापेक्षा शेतीत पैसा जास्त मिळतो. 90% लोक चांगले आहेत. शेत येतं देऊन जातं, गोवात येतं खाऊन जातं. सकाळ दुपार संध्याकाळ विरोधात गेली. परत मला मिळेल याची शाश्वती आहे. त्याला एक विनंती का, मुलं शिकत जर असेल तर प्रोत्साहन द्या. म्हणजे कर्मचाऱ्यांना अक्षरशः 15 20 महिने पगार मिळत पगारच नाही नव्हता. आणि कुठे नमस्कार, मी प्रवीण रोकडे पाटील आणि गावठी बडबड या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण जो पॉडकास्ट सिरीज सुरू करतोय त्यातले आजचे आपले हे पाहुणे खरं तर सामाजिक, शैक्षणिक, नोकरदार आणि शेतीचं विज्ञान या विषयाचे जे तज्ज्ञ आहेत. बरेच प्रकारचे लोक आपल्याकडे येतात, परंतु एक व्यक्ती आणि अनेक गुण या गोष्टीचं जे साचा म्हणतो आपण, तो एकाच व्यक्तीत असणं खरंच वाचण्यासारखं असतं. मी जास्त वेळ न घेता आमचे आजचे जे पाहुणे आहेत श्री बबनरावजी कांगणे सर, तुमचं आमच्या मंचावरती मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. तुमच्यासारखे लोक आमच्याकडे येतात, आमचं यात मोठेपण आहे. किंवा तुम्ही ज्या गोष्टीसाठी आमच्याकडे येतात, जे व्यासपीठ आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, खरं तर दिवसेंदिवस लोकांना ते आवडतंय. तुमच्यामुळे आमचा हुरूप वाढतो आणि लोकांनाही प्रेरणा मिळते. प्रेरणा याच्यासाठी का तुमचं जीवन कार्य जे असतं अगदी लहानपणापासून तर आजपर्यंतच, बरोबर, त्यातनं लोकांना काहीतरी शिकण्यासारखं असतं. तर जास्त वेळ न घेता खरं तर मी तुम्हाला म्हणेल की आमच्या लोकांना तुम्ही परिचय करून द्यावा, तुमचं बालपण, आई वडील. मी बबनराव धोंडराम कांगणे, राहणार दोनवाडे, तालुका जिल्हा नाशिक. तुमचं बालपण कसं होतं? माझं बालपण दोनवाड्यातच गेलं, खेडेगावामध्ये. 2 मुलं. 4थी पर्यंत शाळा होती. वडील अशिक्षित होते, आई पण अशिक्षित होती. परंतु वडील MS मध्ये सर्व्हिसला असल्यामुळं त्यांची एकच जिद्द होती तर तू शिकला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. मी लहान असताना 4थीला असताना त्यांच्या ऑफिसमध्ये जायचे. प्रत्येक टेबल न्यायचे, हे बघ, हे शिकले, मोठे झाले, चांगले झाले. ते असं घडत घडत गेलं. 4थी पर्यंत शाळा झाल्यानंतर मी पुढं बगूरला होते, तर बगूरला सोय नव्हती, त्यावेळेस पूल नव्हता. मग आम्ही देवी मंदिरला आमच्या मामाकडे कॅन्टोन्मेंट हायस्कूलला शाळेत गेलो. मामा तिकडे राहत होते. मामा देवी मंदिरला राहत होते. बरं. मग तिथून माझी खरे सुरुवात झाली. असं मला त्यावेळेस फक्त आपलं खेडेगावातच राहत होतं. शहरात गेलो, जे काय असतं, शहर काय असतं, खेडे काय असतं, ही माहिती मला मिळाली. परंतु तुमचं शिक्षण मी बघितलं, BA इन इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रामध्ये BA, हो, आणि शेतीमध्ये म्हणजे BSc ॲग्रिकल्चर, शेती हो. विज्ञानामध्ये तुम्ही BSc केली. हो. तर त्या काळात म्हणजे आजचा जो काळ आहे, आज मुलांना आपण ओरडून सांगतो शिक्षण घ्या, सगळ्या गोष्टी अवेलेबल, सगळ्या गोष्टी आई वडील त्यांना पुरवतात, वही पुस्तक पेनापासून सगळं. तर तुम्ही सांगितलं आई वडील अशिक्षित होते, परंतु शिक्षणासाठी म्हणून त्यांनी तिकडे पाठवलं. बरोबर. मग डबल ग्रॅज्युएट होणं अक्षरशः म्हणजे काही गोष्टी नवलच असतात. तर कसं जमलं तुम्हाला? मी 1974ला जुनी 11वी होती आपली, पास झालो. आणि मग मी बेटको कॉलेजला ऍडमिशन घेतलं. आणि त्यावेळेस आता ते 11वी 12वी असून त्यावेळेस पहिल्या वर्षाला PD म्हणायची. नंतर मग तिकडून पुढं FY SY TY असं. तर मी PDला ऍडमिशन घेतलं आर्टला. त्याच वेळेस आपण केलं की आपला अर्थशास्त्र विषय हा घ्यायचा, आणि अर्थशास्त्रात त्यांनी शेवटी माणसाचं जीवन हे अर्थशास्त्राचं असतं, म्हणून तो विषय मी चॉईस केला. आणि नंतर त्याच्यानंतर ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला तसं तर LLB व्हायचं होतं, वकील व्हायचं होतं, अशी माझी जिद्द होती. परंतु मी कॉलेजला असताना आमचे बहीण आहे निफाडला, आणि ती आमची मेवणे त्या कारखान्यामधून गेली, निफाड कारखान्यावर. आणि निफाड कारखाना इतका भरभराटीला होता, इतकं भारी. त्यांनी मला त्या कारखान्यावर नेलं आणि ते ऑफिस दाखवलं मला. ते माझं मन एकदम मोहून गेलं. कशाला करायची तर सर्व्हिस साखर कारखान्यातच करायची. त्यावेळेस ते मालोजीराव मोगल ते चेअरमन होते, ते फिरलो आम्ही. आणि अशा पद्धतीने मला झाला. आणि BSc ॲग्री असं केलं
त्या कारखाना बंद पडल्यानंतर आपण आजपर्यंत शिक्षण घेतलं, शेती केली आणि नोकरी केली, परंतु आपण बाहेरच्या जगात पाहिलं तर एक शेतीवर अवलंबून राहणं काही शक्य नव्हतं. आपण कुठंतरी जोडधंदा केला पाहिजे. शेती किती होती तुम्हाला? शेती किती होती? शेती किती होती त्यावेळी शेती त्यावेळेस आमची 20-25 एकर शेती होती. वडिलोपार्जित? हा, वडलोपार्जित 5 बिघे शेती होती. बरं. परंतु मोठे भाऊ प्रेसला होते, वडील MS ला होते आणि मी कारखान्यात असं थोडं हे असं सर्वांचे थोडे करून थेंबे तळायचं असं तसं जमिनी घेत राहिलो. तर मग आम्ही असं जवळजवळ 100 बिघे आमची जमीन तयार आज झाली. 100 बिघे बरोबर? आज 65 बिघे जमीन आहे. बरं. आणि एक भाऊ आमच्यातून वेगळा निघाला, मग त्याचं क्षेत्र त्याचं 30 बिघे त्याला ते वाटून दिले जात. हा, पण मग तुमची 25 एकरवरनं म्हणजे 100 बिघ्यापर्यंत? 5 बिघ्यावरून 100 बिघ्यावरून 5 बिघ्यावरनं 100 बिघे क्षेत्रापर्यंत? 1.5 बिघा बागायती क्षेत्र होतं, बाकीचं जिरायत होतं. बरोबर आहे. पण तर मला मग मी असं ठरवलं का कारखाना बंद झाला, आपण काहीतरी उद्योग केला पाहिजे. आमची व्याई आहे डाकांब्याची आणि महाराष्ट्रातली नाशिक जिल्ह्यातली पहिली त्यांनी रोपवाटिका नर्सरी टाकली होती. मी ऍक्च्युली त्या विषयावर येणार आहे. हा. त्या अगोदर आपला विषय राहून जाईल म्हणून मला अच्छा, बरं. नोकरी या विषयावर बोलायचं. मग तुम्ही मी तो नाही निफाड साखर कारखाना निवडला बरोबर, पण तुम्ही नाशिक सहकारी साखर कारखान्यात कसं रुजू झाला? मग योगाने आपला कारखाना 2-3 वर्ष 72 मध्ये आपलं 74 मध्ये याचं काम सुरू झालं, इरिगेशनचं फाउंडेशन झालं. बरं. मग आपण ग्रॅज्युएट व्हायचा टाइम आणि इथं कारखाना चालू व्हायचा टाइम एकच झाला. 77-78 मी 78 79 निफाडला जॉईन नव्हतं केलं तुम्ही? नाही पडलं नाही करायची. फक्त पण ते बघितलं आणि तिथून मनात तुम्हाला ऊर्जा भरलं मिळाली की मला त्या कारखान्यातच जॉब करायचा. हा. बरोबर. पण मग शिक्षण तुमचं चांगलं होतं त्यावेळी, चांगलं. तुम्ही कुठेतरी अधिकारी झाले असते, हो. वन विभाग असेल, पोलीस खातं असेल, त्यावेळी जबरदस्ती नोकरीला एवढा शिकलेला माणूस जबरदस्ती ओढून नेत होते. त्या काळात तुम्ही साखर कारखानाच निवडला, हे मस्त म्हणजे विशेष आहे. कसं होतं, कोऑपरेटिव्ह सेक्शन मध्ये नोकरी करणं हा वेगळा अनुभव असतो, गव्हर्नमेंट मध्ये केलं वेगळा अनुभव असतो. बरं. जरी 2 पैसे कमी मिळाले सहकारामध्ये, अनुभव फार लाख मोलाचा असतो. मी फक्त सहकाराच्या अनुभवातून आपली प्रगती साध्य केली. एखादा तर राहिला तुमचा एक BSc जागरीचा, मी ह्या उद्योगात पेस्टिसाइडचं दुकान टाकलं, खत औषधाचं. ते टाकल्याच्या नंतर त्याला गव्हर्नमेंटचा लायसन्स साठी हे आलं का ज्यांनी ज्याच्या नाव लायसन्स तो BSc आगरी पाहिजे. बरोबर. मग त्यावेळेस मी 1 वर्षाचा BSc आगरी कोर्स केला आपल्या नाशिक आत्मा कृषी खात्यातर्फे, त्याच्यामुळे BSc झालं असं. पण मग साखर कारखान्यावरती युनियन लढवली, कामगार नेते म्हणून तुम्ही पुढे आले आणि कामगारांसाठी भरपूर कामं केली. तो म्हणजे शेती तर तुम्हाला आवड होती, पण त्या क्षेत्रात कशी आवड निर्माण झाली? कारण आपण तिकडे झालं पाहिजे. शेती क्षेत्राशी आपण निगडीत होतो, पण असं करीत असताना आपल्या कारखान्यामध्ये जेव्हा सुरुवात झाली तर मधुकर कात्रे म्हणून एक कॉम्रेड मधुकर कात्रे हे महाराष्ट्राचे युनियनचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या इथे ज्यावेळेस यायचे आम्हाला एकदम असा तुटपुंज पगार होता, 150 रुपये पगार होता आणि कोणतं वेतन मंडळ लागू नव्हतं. पण त्या माणसाने इतकं धडपड केली, 5 वर्षात आम्हाला वेतन मंडळ लागू करून दिलं. आम्ही गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आमचे पगार झाले. पण एक कॉम्रेड माणूस, जुना विचाराचा माणूस एवढं धडपड करतो कामगारासाठी किंवा इतर गरीब जनतेसाठी, मग आपण एका आपलं थोडंसं योगदान का देऊ नये बा, या विचारानं त्यांच्या विचाराला परित कामगारांसाठी लढायला तुम्हाला तिकडनं प्रेरणा मिळाली. मग असा एखादा मोठा लढा तुमचा की जो आम्ही कर्मचाऱ्यांसाठी म्हणूनच केला? 1985 सालामध्ये देगुळे साहेब चेअरमन होते आणि ते चेअरमन असताना एक लढा दिला आम्ही मळी विषयावर. असं थोडं आंदोलन झालं होतं. तर ते आंदोलन व्हायला असताना आमचे प्रश्न काही मिटत नव्हते. आम्ही एक हट्ट धरला का याचा जो काय करप्शन झालंय त्याचा कुठंतरी असा थोडा निकाल त्याचा काहीतरी मिळालं पाहिजे आम्हाला, आउटपुट बॉ किती झाला काय. त्यावेळेस थोडा म्हणजे त्या दृष्टीने 78 लाखाचा 78,000चा भ्रष्टाचार होता, पण त्यावेळेस तो खूप मोठा होता आणि त्यावेळेस आमच्यावर लाठीचार्ज झाला होता. त्या लाठीचार्ज मध्ये आम्ही पोलिसांचे भरपूर टोले खाली होते. हा तो एक असा अनुभव आठवणीतला प्रसंग. बरोबर सर. माझा एक प्रश्न पुढचा असा आहे साखर कारखान्याविषयीचा आहे की मध्यंतरी साखर कारखान्याची अवस्था
खूप बिकट झाली होती. म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये साखर कारखाना अक्षरशः जिथे जिथे साखर कारखाने ते बंद पडायला लागले होते. तर याची काही कारणं तुम्हाला सांगता येतील की साखर कारखान्यावरतीच ह्या गोष्टी कशा घडायला लागल्या? साखर कारखाना बंद व्हायला अनेक कारणे, म्हणजे शेतकऱ्यापासून त्याच्यानंतर जे राज्यकर्ते राहतात ते आणि कर्मचारी, हे तीन शेतकरी आणि कर्मचारी हे दोन चाकं आणि चालक हा तिसरा. ते याच्यात एकाने जरी चुकी केली तर त्याचे परिणाम तीन याच्यावर होतात. पहिला मुद्दा असा, आपल्या कारखान्याच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर सुरुवातीला आपल्याकडे ऊसच नव्हता, शेतकरी ऊसच लावत नव्हते. 200-250 रुपये भाव भेटायचा, 300 रुपये 350 रुपये, त्यामुळे ऊस लावत नव्हते. ऊस नाही म्हणून गळीत नाही, गळीत नाही म्हणून उत्पादन नाही, असा तोटा व्हायचा त्याचा. परंतु स्वर्गवासी डेकले साहेब आणि दिगुळे साहेब यांच्या दोघांचा पॅनल आला. त्यांनी पदयात्रा काढली आणि पदयात्रेतून लोक जागृती केली, लोकांना ऊस लावायला लावले. 35,000 टन ऊस होता, 3500 टन ऊस होता. आपला मालकीचा 1.5 लाख 2 लाख गळीत व्हायला लागलं. कारखाना उतरे जावस झाला. आणि हे करीत असताना कुठंतरी राजकारण गणित चुकलं तर त्याचा परिणाम कारखाना बंद. नाही, पण हा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर दिसत होता. संपूर्ण नाशिक साखर कारखाना नाही. संपूर्ण हेच चक्र आहे. तिन्ही गोष्टी जर कुठंतरी करेक्शन केलं, चुकीचे निर्णय घेतले, लेबर भरती केली, लेबर मध्ये पैसे खाले, साखरेच्या टेंडरमध्ये पैसे खाले, कारखान्यात आता मी एक व्यापारी आहे, म्हणजे थोडक्यात राजकीय हस्तक्षेप वाढला की या गोष्टी घडतात. बरोबर. तर मला असं विचारायचं आहे, ज्या वेळी साखर कारखान्याची दुरावस्था झाली त्यावेळी तिथल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा दुरावस्था झाली. म्हणजे कर्मचाऱ्यांना अक्षरशः 15-15, 20 महिने पगार मिळत नव्हता आणि कुठेतरी 1-2 पगार व्हायचे, परत पुढचे 10 महिने 15 महिने पगार नव्हता. तर त्यावेळेस तो संघर्ष कसा होता, त्यात तुम्ही कशी उडी घेतली? त्यावेळेस आम्ही संघर्ष लढलो सगळ्यांशी. चेअरमन असेल डिकले साहेबांशीच आम्ही लढलो, दिगुळे साहेबांशी त्यांच्याबरोबर लढलो. पण दिगुळे साहेबांच्या काळात पगार झाले आम्ही त्यावेळेस थोडे चांगले दिवस आले होते. पण डिकले साहेबांच्या काळात फक्त आम्हाला 400 रुपये पगार व्हायचा, ते बी एका पगाराआडी एकाआड. परंतु दिगुळे साहेब सध्या झाले त्यानंतर त्यांनी रेग्युलर पगार केले. नाही, पण त्याच्यानंतर बरेच आजही दुरावस्था आहेच. त्याच्यानंतर पुढं असं राजकीय विश्लेषण बिघडलं की कसं असतं, समजा तुम्ही आणि मी, माझे जर आपले संबंध चांगले झाले तर तिसऱ्या माणसाला ते देखवत नाही. दिगुळे साहेब आणि डिकले साहेब हे दोघं अशी जोडी तयार झाली जिल्ह्यात 1 नंबर. म्हणजे त्यांनी तर बाकीच्या लोकांची दृष्टी लागली, त्यांनी दिगुळे साहेबांचे काही राजकीय नेत्यांनी कान भरून दोघांना फोडलं. दिगुळे साहेबांना चेअरमन केलं, डिकले साहेब विरोधात गेले. कारखाना 5 वर्ष चांगला चालला. त्याच्यानंतर परत डिकले साहेबांनी दिगुळे साहेबांच्या विरोधात पॅनल तयार केला. दिगुळे साहेबांचा पॅनल पाडला. तो पॅनल पाडल्यानंतर त्यांना फक्त 1च वर्ष त्यांनी असे शेतकरी पोरत घेतले, काही 2 कर्मचारी होते साहेब, 1च वर्ष काम करून दिलं त्यांना. 1 वर्षाने त्यांचा राजीनामा घेतला. तेवढून पुढं कारखान्याला उत्तर कळायला लागली आपल्या कारखान्यात. हे कारखान्याचा दुर्दैव, तिथून आजपर्यंत सुगीचे दिवस आले नाही. म्हणजे मुख्य कारण तेच घडलं. तेच ठीक आहे. कारखान्याची दुरावस्था झाली, कामगारांची दुरावस्था झाली, परंतु तुमची जी आवड आहे त्या नोकरीची, तुम्ही तिथं राहिले, तुमच्या घरी शेती होती, सगळं होतं, पण तरुण तुम्ही ती नोकरी केलीच. परंतु नोकरी आणि शेती दोन्हींची सांगड कशी घालत होते? म्हणजे हे बघा, आता साखर कारखान्यामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ अशा शिफ्ट चालतात. शेतीला शिफ्ट नसते, शेतीला पूर्ण वेळ द्यावा लागतो. तेव्हा शेती होती. शेती हौसाची नाही, शेतीला राबावंच लागतं. मग ती सांगड कशी घालत होती? कसे आपण एक गणित जीवनाचे ठरलं होतं की आपण 8 तास ड्युटीवर जातो, काम करतो, बाकी 16 घंटे राहते. म्हणजे 16 घंट्यातून आपण जास्त नाही 5 तास घरी काम केलं तर निश्चित त्याचा आपल्याला बेनिफिट मिळतं. जसं आपण इकडं 9ला यायचो, 5ला जायचो, मध्ये काम करायचो, तसं मी घरी असं नियम ठरवून दिले होते. सगळं पॅटर्न बनवलं, त्या पद्धतीने काम करायचो आणि त्याच्यामुळे मला दोन्ही गोष्टी साध्य करता आल्या. बरोबर. पण मग तुम्ही मागाशी उल्लेख केला तर तुम्ही BSc ॲग्री केली, बरोबर. म्हणजे ती आवड कुठेतरी तुम्हाला पूर्वीपासूनच होती शेतीची, बरोबर. म्हणजे
शेतीची आवड ही म्हणजे आई वडिलांपासूनच लागली होती. आमची आई नेहमी सांगायची, शेत येतं देऊन जातं, गोत येतं खाऊन जातं. गोत म्हणजे नातेवाईक. गणवत बरोबर. गोत येतं खाऊन जातं. आणि ह्या अशा जुन्या लोकांच्या ज्या म्हणी आहेत त्याचे संस्कार असे मानव घडेल होते, त्याच्यामुळे ते आपल्याला दिशा मिळत गेली. आणि शेतीशिवाय पर्याय नाही असं. आणि त्या काळात उद्योगधंदे काही इतके हे नव्हते. आज जे धंद्यामध्ये जे स्कोप आहे तो त्यावेळेस इतका नव्हता. म्हणून आपल्याला नोकरी करून शेती, शेतीला जोडधंदा नोकरी, नोकरीला जोडधंदा शेती. पण तुम्ही शेतीमध्ये पण थांबले नाही. शेतीमध्ये तुम्ही तुमची कांगणे हायटेक नर्सरी म्हणून उभी केली. शेतीमध्ये आज पूर्ण पंचक्रोशीमध्ये नवे नवे पूर्ण जिल्हाभर तुमच्या त्या नर्सरीचं नाव आहे. तर मग नोकरी, शेती प्लस शेतीमध्ये आधुनिक शेती, त्यात नर्सरी सारखा उद्योग कसं जमलं? मी कसं केलं, माझे पुतणी मोठे होते, पहिले त्यांना शिकवलं, ग्रॅज्युएट केले. ते शिक्षण घेऊन असं आता लोकांचा शेतकऱ्याचा समज आहे, पोरगा शिकला की त्यांनी नोकरी करावी, जो नाही शिकला त्याने शेती करावी. आपलं उलट विचार आहे का शिकेल माणसाने शेती करावी, बरोबर. अनपढ माणसानं नाही शेती करू. अनपढ माणसाला समजत नाही शेती. आज शेती अनपढ माणसं शेती नाही. मिलीवर, ग्रामवर, इंचावर आले सगळं काम. मग मी ते पोरं ग्रॅज्युएट झाले पुतणी, आणि त्यांना मग मी आपले संपतराव देशमुख एंटरप्राइजेस, त्याचं मोठं होलसेल पाईपाचं दुकान होतं. मी तिथं जाऊन बसायचो आणि तिथं जिल्ह्याचे शेतकरी यायचे. तर ते मला सांगायचे, बबनराव द्राक्ष 5 रुपये किलो विकायचे आणि 100 रुपये विकायचे. म्हणले गणित कसं आहे? ते म्हणून तुम्ही स्थानिक मार्केटला द्राक्ष विकली तर 5 रुपये जातील, एक्सपोर्ट केलं तर 100 रुपये जातील. बरोबर. मग तुम्ही ठरवायचं काय करायचं. ते आपल्या डोक्यात फिट बसलं. आपण पहिलं प्रथम डाळिंब आणि द्राक्ष लावली, दोन्ही एक्सपोर्ट केली, चांगले पैसे मिळाले त्यातून मला. त्याच्यातून आपला पुढला प्रवास आणखी सुकर झाला. म्हणजे गुणवत्ता दिली तर पैसा मिळतो. शेतात गुणवत्ता मिळाली तर पैसा मिळतो. 100% शेतीशिवाय काहीच पर्याय नाही. धंद्यापेक्षा शेतीत पैसा जास्त मिळतो. आहेच आहे. मग आज जे लोक, सर मला आता थोडंसं वेगळ्या विषयाकडे जायचं. मी आता सांगितलं की शाश्वत पैसा हा शेतीतून काढता येतो. मग आजकालचे जे शेतकरी आहे त्यांच्या चुका कुठं होतात? त्यांना खूप का चूक जमत आहे, नाही त्या गोष्टी? खूप चूक आहे आज शेतकऱ्याची. चुका अशा आहे की पूर्वी जी शेती होती ती शेती राहिली नाही. आता सगळे कृत्रिम खत याच्याशिवाय कोणताही शेतीमाल होत नाही. त्याच्याकरता एक अभ्यासवृत्ती ठेवली पाहिजे आणि नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून त्या पद्धतीने शेती केली तर 100% पैसे मिळतातच. असं काहीच नाही. मंदीत सुद्धा पैसा होतो. हो, मंदीत सुद्धा पैसे होतात. गुणवत्ता असली मालाची गुणवत्ता तर असली, तुम्हाला पैसा मिळणारच. कांगणे सर, खरं तर शेतकऱ्यांचा जो रोष आहे शेतीवरती, रोज शेतमाल घेऊन गेले की ते रडतच घरी येतात. परंतु तुम्ही सांगितलं 5 रुपये आणि 100 रुपये हा एवढा मोठा डिफरन्स पडतो. परंतु जे स्थानिक व्यापारी आहे, तुमचा गुणवत्ता असली तरी स्थानिक व्यापारी त्याला मालाला भाव देत नाही. पण तुम्ही जर एक्सपोर्ट केलं तुमच्या म्हणण्यानुसार तर त्याच मालाला तुम्हाला परदेशातून चांगली मागणी आणि पैसा चांगला मिळू भरपूर शकतो. भेटतो. बरोबर. तर तुमचं असं एखादं एक्सपोर्ट झालेलं पीक आहे तर ते कुठले, काही तुम्ही घेतले तसे पिकं? द्राक्ष घेतली, द्राक्ष, अजून डाळिंब एक्सपोर्ट झालं, ढोबळी मिरची एक्सपोर्ट, डाळिंब पण एक्सपोर्ट केलं. हो, द्राक्ष तर आता बरेचसे लोक करतात. डाळिंब पण डाळिंब केलं. आणि द्राक्ष दोन्ही गोष्टी. हो. द्राक्षाच्या काही व्हरायटी तुम्ही लावलेल्या? ओनली थॉम्सन होती आपली. थॉम्सन वरती हो. बदल केला नाही कधी? नाही, एकच. आता बरेचसे लोक बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी सुचवतात. लोक खूप 2-2 variety आल्या आता वर्ष market आहे ते ला. बाग तोडून टाकता, परत नवीन व्हरायटी लावता. मग ते त्यांना काय सांगा? तुम्ही नाही, एका त्याच्यावर थांबले, एका थॉम्सन वरतीच थांबले. नाही, थॉम्सन त्यावेळेस इतक्या व्हरायटी नव्हत्या. आमचा साधारणतः 2000 पर्यंत द्राक्ष भाव होते. आज नाही आहे द्राक्ष बाग? आज नाही. आज म्हणजे आज आपल्याकडे मॅन पॉवर कमी आहे. आता शेती मी 4-5 वर्ष मी अशी वाट्याने दिली होती. बरं. परंतु मला त्यांचं कामकाज ते न पटलं. मी स्वतः शेती करतो. मी स्वतः आज शेती करतो पार्ट टाइम. 12 वाजेपर्यंत शेतीत असतो लेबर बरोबर. तिकडून पुढं माझे दुसरे काम करतो मी असं. आणि आज माझ्याकडे ऊस, पपईचे क्षेत्र आहे,
त्याच्यानंतर तुमचे कांदा बटाटा असे 4च पिकं घेतो मी. नाही, पण मग आता शेती तुम्ही म्हणता वाट्याने दिली, मग नर्सरीची संकल्पना कशी राहते? तुमची स्वतःची नर्सरी आहे. नर्सरी आहे. तिथं वेगळ्या वेगळ्या रोपांचे डेव्हलपमेंट पण केली, नवीन व्हरायटी पण तिथं सुरू केली. माझे 2 मुलं, भावाचे 2 मुलं. माझा मोठा मुलगा गव्हर्नमेंटने जॉबला होता तुमच्यासाठी, कुठे ते? इरिगेशनला होता बरं. मेरीमध्ये. त्यांनी पाहिलं तिथं, त्यांनी 5 वर्ष सर्व्हिस केली. त्याचं काय म्हणतं आम्हाला, नोकरी सोडून दिली. नोकरी गव्हर्नमेंट जॉब सोडून दिला. बर. म्हणजे 14-15 मध्ये सोडला त्यांनी. त्यावेळी त्याला 50,000 रुपये पगार होता. बर. त्यांनी एक विचार केला, आपण काम द्यायला आलो, आपण काम करायला नाही आलो. मग त्यांनी इंडस्ट्रीमध्ये घुसला आणि तो त्याचा व्यवसाय चालू केला. मग राहिले माझा मुलगा 2 वेळेची नर्सरी बघतो, दुसरा पुतण्या तिकडे पेस्ट्राचं दुकान ते बघतो, एक दुसरा पुतण्या हिंगणवाड्याला आपण नर्सरी टाकली ते बघतो. असे 3 ठिकाणी म्हणजे 2 नर्सरी. हिंगणवाड्याला नर्सरी आपली, हिंगणवेड्याला एक आहे आणि 2 वड्याला एक. बरोबर. 10 एकर क्षेत्र नर्सरीमध्ये आता. 10 एकर मध्ये तुमच्या 2 नर्सरी उभ्या आहे. मला एक सांगा, पंचक्रोशीमध्ये आज जवळपास म्हणजे प्रत्येक गावामध्ये नर्सरी उभी आहे. पण कांगणे नर्सरीच का लोक निवडतात? तिथं गुणवत्ता आणि क्वालिटी त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही. त्यात पण क्वालिटी असते रोपात. हो, लय खूप काय असं वेगळं काय असतं, विशेष काय असतं? विशेष म्हणजे त्या रोपाची गुणवत्ता, त्याच्यावर कुठली कीड रोग नसावं तिथं. तुम्ही त्याचं प्लांटेशन दुसऱ्या वावरात केल्यानंतर त्याचं लगेच त्याचं चालू झालं पाहिजे. त्याचे पुढले रोप मेले नाही पाहिजे. रोपं मेले नाही पाहिजे, ग्रोथ चांगला झाला पाहिजे. आणि शेतकऱ्याचं समाधान हेच आपलं उद्दिष्ट आहे. आपल्याला त्याच्या खिशातले 2 रुपये काढायचे, तर त्याला 4 रुपये त्याचा मोबदला भेटला पाहिजे. समजा आपण त्याच्याकडून 2 रुपये घेतले आणि त्याला रुपयाचं उत्पन्न झालं, तर परत आपल्याला येणार नाही. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण तो धंदा केलाय. त्यामुळं आता पैसा मिळवणे हा 2 पार्ट आहे, पण याच्यात 2 भाग आहे. एक आपलं नाव मिळालं पाहिजे, समोरच्याचं समाधान झालं पाहिजे. त्याच्या खिशात 2 पैसे आले तर निश्चित तो त्याचा आत्मा तरी आपलं नाव घेईल असं. आणि दुसरं एक मग मी सांभाळतो लोकांना. सांभाळतो म्हणजे कसं, आला एखाद्या अडचणी, मला माझे पैसे नाही, मी मला झालं जे मी सांभाळून पण शेतकरी पैसा आणून देतो परत. देतात चांगले माणसं खूप. अजून 90% शेतकरी चांगले, 10% लोकांमुळे 90% लोक बदनाम झाले. नाही तर आज खूप शेतकरी चांगले. त्या 10% बघा, आता नर्सरीमध्ये काहीतरी टक्केवारीतच तुम्हाला नफा असेल. हो. 50 पैसे 60 पैशाला जर एखादी रोपाची काढी जात असेल, 20 पैसे 30 पैसे 10 पैसे का 20 पैसे तुमचा खर्च जाऊन तुम्हाला मिळणार आहे. हो. पण तुम्ही म्हणता की 90% लोक चांगले, पण 10% लोक थोडेसे चुका करतात, पैसे देत नाही. त्या 10% तुम्हाला तुमचं नुकसान वाटत नाही? नुकसान होतं, पण आता कसं आहे, कुठंतरी आपण म्हणजे सगळे आपले पाहिजे होतं सारखे नाही, किंवा आपल्याला प्रत्येक गोष्टीत फायदाच मिळेल हे नाही. मग 10% जे लोक आहे त्यांना एक तर क्रेडिट द्यायचं नाही आणि मालच द्यायचं नाही. पण त्या 10% लोकांमुळे तुमचं नुकसान होतं. तेवढं नुकसान सहन करण्याची शक्ती त्या नर्सरीमध्ये आहे का? त्यातनं ठीक आहे, हे बुडाले परत मला मिळेल याची शाश्वती आहे? हो, भेटतच ना. तुमच्या नर्सरीचं, दोन्ही नर्सरीचं टर्नओव्हर किती, वार्षिक टर्नओव्हर? वार्षिक टर्नओव्हर 2-1 कोटीपर्यंत जातात. म्हणजे 2 कोटीचा तुमचा फक्त नर्सरी उद्योगाचा टर्नओव्हर आहे. हो. शेतमाल तुम्ही जो काढता, भले तुम्ही ते वाट्याने लावलेले असेल, काही तुम्ही करत असेल, त्या शेतमालापासून तुम्ही म्हणता शाश्वत इन्कम तुम्ही घेतातच. त्याचा वार्षिक टर्नओव्हर किती असेल? तो 50 लाखापर्यंत मला भेटून जातो. 40 ते 50 लाखापर्यंत 100% भेटणारच. म्हणजे 2 कोटी टर्नओव्हर याचा, 50 लाखाचा त्याचा. बरोबर. तुम्ही मगाशी उल्लेख केला, माझ्या मोठ्या मुलाने इरिगेशन खात्यामधून सरकारी नोकरी त्यावेळी 2014-15ला 50,000 रुपये पगार असताना सोडली. 10 वर्षापूर्वी ती नोकरी सोडली. आज 1,00,000-1.5 लाख रुपये पगार असतो. बरोबर. 1.5 लाखाचा कमी पगार नसतं. ती सोडून इंडस्ट्रीमध्ये घुसला. तुम्ही इंडस्ट्रीचा उल्लेख केला, असं वेगळं अजून इंडस्ट्री वगैरे म्हणजे नेमकं काय प्रकार मला कळालं नाही. त्याच्यात इंडस्ट्रीमध्ये ना त्याचे 3 युनिट आहे. एक पहिले युनिट ट्रेस आहे, हे जे आपल्या नाशिक जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल. नाव काय त्या उद्योगाचं? कोणाचं उद्योगाचं नाव काय तुमच्या?
कांगणे हायटेक नर्सरी, SSK ट्रेडिंग, ॲग्रोप्लास्ट म्हणून पण तुमचं SSK प्लास्ट, ॲग्रोप्लास्ट असं. बरं. इथं ज्या नर्सरीला ट्रे लागतात ना, त्यानं ऑल ओव्हर आपल्या महाराष्ट्रात असेल, राज्याच्या बाहेर असेल, मार्केटिंगला टीम ठेवलेली चालतं ते असं. सेल आहे चांगलं, हो, म्हणजे मुलांनी काही चूक केली नाही नोकरी सोडून. अजिबात नाही. खूप मी सुद्धा म्हणतो सोडू नको म्हणून. बरं, वडील म्हणून तुम्हाला काळजी होती की नोकरी सोडू नको बाबा, मी स्वतः लय मोठी नोकरदार daring आहे, आहे. नोकरी एक आधार असतो. आणि सगळे नातेवाईक म्हणायचे कशाला सोडता बा, धंद्याची काय गॅरंटी, चालेल का, असं तसं बरेच निगेटिव्ह बोलत होते. पण एकदा त्यांना पाहिलं माझंच उदाहरण होतं आपल्या घरातलंच का बा, नोकरी सोडल्या त्यांनी काय केलं असं, मग त्यांनी ते केलं ते असं. बरं. आणि अजून BDK ॲग्रो सायन्स म्हणून आता तुम्ही सांगितलं KVK, म्हणजे तुमची KVK जो ब्रँड आहे हा, तो नर्सरीसाठीचा आहे. नाही तो केविकेचं असं आहे, आपले जे PGR मार्केटमध्ये खत औषधाचं जे आहे, म्हणजे अजून औषधं पण आहे तुमच्या मार्केटमध्ये. हा मी सांगतो एक टप्पे, औषधं जे आहे ना इतर कंपनीचे, बरं. आपल्या जिल्ह्यात जेवढ्या कंपन्या नाही किंवा महाराष्ट्राबाहेर असेल किंवा जिल्ह्याबाहेर असेल, त्यांना त्या औषधाच्या 250 ग्रॅमपासून 5 लिटरपर्यंतच्या बॉटल तो आमच्या KVK मधून त्यांना दिल्या जातात. म्हणजे त्यांची एजन्सी तुम्ही घेतली का? हा? त्यांची एजन्सी तुम्ही हो, घेतली? agency प्रत्येक आहे. ब्रँडची एजन्सी तुमच्याकडे आहे. हो. म्हणजे शेतकरी आला तो परत नाही गेला नाही पाहिजे. नाही, आपलं फक्त त्याचं रिकामा बॉटल त्याला तयार करून द्यायची, त्याचं लेवल अच्छा, तो त्याचं ओके लावणार. ओके ओके ओके. म्हणजे तुमचं माझ्या मते पेट जार असतात त्या टाईप तुम्ही मॅन्युफॅक्चर करून देतात, मॅन्युफॅक्चर. म्हणजे त्या कंपन्यांना देतात. हो, खूप मोठं काम आहे ते पण. कारण प्रत्येक ब्रँडचं म्हटल्यानंतर सगळ्याच कंपन्या आल्या, सगळ्याच त्यांचं कंपन्या. लेबल ते स्टिकर लावून देते त्याच्यावर, हा, तुम्ही फक्त बॉटल म्हणून देता. बॉटल देतो. हा, बरोबर. म्हणजे BDK ॲग्रो सायन्स, SSK ॲग्रोप्लास्ट आणि KVK असे BDK ॲग्रो सायन्स असं आहे ते, आपलं पेस्टिसाईडचं दुकान आहे. पेस्टिसाइड. हो, तर त्याच्यात ते PGRचे औषधं किंवा मायक्रोन्यूट्रन असेल किंवा ह्युमिक ॲसिड असेल, हे ते त्याचं आपण सर्चिंग केलं बा, त्यात काय असतं हे पुढं द्या हे करतं, आणि त्या माध्यमातून आपण त्याचा स्टडी करून चिरंजीवने ते चालू केलं असं. त्याचाही सेल चांगला, हो, त्याचं आता पहिलेच दुसरं वर्ष आहे ते, पण सेल चांगला आहे. सेल चांगला आहे. त्याच्यात एक आहे, त्याच्यात आपलं नाव व्हायला वेळ लागतो. बरोबर. नवीन व्यवसाय Market, म्हटल्यानंतर हा. थोडस. आता त्याच्यामध्ये अर्धा बेशी आगळी पोरं ठेवलेली एक BSc ॲग्री झालेला 8-10 मुलं तिथं तुमच्याकडे नोकरीत आहे. हो, आणि KMSc आगरी झालेला एक त्यांच्यावर लेडी, त्यांना पूर्ण त्यांच्याकडून काम करू असं. आता हे 3-4 असतात ना तुम्ही उभ्या केल्या, साधारण टर्नओव्हर काय असं सगळ्यांचा? तुम्ही सांगितलं शेतीतून 50 लाख, नर्सऱ्यांचे 2 कोटी. टर्नओव्हरचा विषय झाला, प्रॉफिटवर मी आलो नाही अजून. काय असतं आमच्याकडे आहे ना, नवीन तरुण असतात सर, जे आपल्या व्हिडिओ एक तुमच्याकडनं प्रेरणा मिळेल या हेतून बघत असतात, की एखादी व्यक्ती जेव्हा आपली विचारधारा किंवा विचारांची उंची मोठी ठेवते तेव्हा ती काय काय करू शकते, तर त्या गोष्टीतून त्यांना ती प्रेरणा मिळत असते. म्हणून मी तुम्हाला त्या गोष्टी विचारत असतो की त्याचं इन्कम 2 कोटी, सॉरी त्याचं जे टर्नओव्हर आहे नर्सरीचं ते 2 कोटीचं, शेती उत्पन्न 50 लाख रुपये, आणि ह्या ज्या 2 गोष्टी तुम्ही सांगितल्या पेस्टिसाइडच्या आणि पेस्टिसाईडचं माझं 200 पर्यंत जातं. म्हणजे 2 कोटी ते. हो, आणि जे तुम्ही बॉटल्स बनवता आता नवीनच सुरू झालंय. बॉटलचं 2-1 पर्यंत जातं, ट्रेचं 2-3 पर्यंत जातं. BDKचं तर पहिलेच वर्ष आहे, अजून काही त्याचं हे झालं, ट्रायल बेसवर ट्रायल बेसवर चालू आहे. मग साधारण 7-8 कोटी रुपयाचं तुमचं 5-7 कोटीपर्यंत जातो आपण आहे. बरोबर सर. 7-8 कोटी रुपयाचं टर्नओव्हर जेव्हा एखाद्या व्यक्तीचं होतं, ते समाधान कसं असतं? तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टीत? आपल्याला समाधान अजून काय एकच आहे. करावं वाटतं? पैसा नाही मिळाला तरी चालेल, परंतु आपल्या याच्यावर आज जे आपल्याकडे वर्कर आहे त्यांचे ग्रामीण भागात असे उद्योग नाही, तर बघूरला तिकडे त्यांचे कुटुंब चालतं, त्यांचं उदाहरण होतं, ते चांगले जगले, याच्यात खूप मोठं समाधान, खूप मोठा आनंद आहे. सगळ्या मिळून किती लोक तुमच्याकडे नोकरीत असतील? आता 100-1 लोकांच्या 100 लोकांना तुम्ही नोकरी देतो? 100 लोकांना तुम्ही नोकरी देतो? हो, रोजगार आहे. म्हणजे 100 लोकांना तुम्ही फक्त तुमच्या एखाद्या चांगल्या निर्णयामुळे 100 लोकांना नोकरी देतो.
100 लोकांना नोकरी देणं आणि स्वतः नोकरदार राहणं, या दोन गोष्टी. दोन गोष्टी. नोकरी सोडून मुलांनी नोकरी सोडली, तुम्ही पण नोकरी सोडली ना, हो. बरोबर. दोघांनी नोकरी सोडून एखादा निर्णय घेतला आणि तो जर फसला असता तर ती अवस्था काय झाली असती? फसला असं आपल्याकडं 40 एकर शेती होती रे, ती 40 तर एकर शेती तुम्हाला होती. आधार शेतीचा होता हो, की नाही? आपण ते केलं असं ते म्हणजे डेअरिंग फक्त एकाच गोष्टीवर केली की माझ्याकडे थोडीफार शेती आहे, आहे, हा. आज मी नोकरी सोडली, मुलांनी नोकरी सोडली, तर कष्ट करायची ताकद तुम्ही ठेवली होती, बरोबर ना? एकदम चांगलं सर सांगितलं तुम्ही. मध्यंतरी तुम्ही सांगितलं की सहकार क्षेत्रामध्ये पण तुमचं भरपूर काम, बऱ्याचशा निवडणुकांना तुम्ही सामोरे गेले, समाजकार्यामध्ये पण तुम्ही आहे. काय बरोबर. तो एक नवीन वेगळा काय विषय? सहकारामध्ये असे राजकारणातले सगळे पुढे कारखान्यावर येतात. सगळ्या गोष्टी आपल्याला ते, आता आपण कसं होतो, प्रत्येक गोष्टी खोला जाऊन अभ्यास करणार होतो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते आपलं ते राजकारण मागलं. त्यानंतर 324 गाव, 324 गावचे शेतकरी तिथे यायचे. बरोबर. म्हणजे मोठे शेतकरी यायचे, छोटे यायचे, मध्यम यायचे, प्रगतिशील यायचे, बरोबर. अशी प्रत्येक लोकांची ओळख व्हायची. आणि त्या माध्यमातून आपल्याला सुद्धा असं ईर्ष्या व्हायची की बा आपण का असं करू नये, आपल्यात काय कमी आहे, हे कॅम्पॅरिझन आपण करायचो. त्यामुळं तो आपल्याला बऱ्यापैकी, आणि त्या ओळखीचा आज मला भरपूर फायदा होऊ राहिला माझ्या व्यवसायाला. आता साधारणतः समजा नाणेगावात तुम्हाला एखादं रोप लागते किंवा एखादं काही औषध लागत आहे, कुणी म्हणलं अरे तुम्ही कोणाला तरी विचारणार कुठे भेटणार, अरे म्हणा त्या कांगणी नर्से आहे ना, शंकरराव काय म्हणते, अरे माझा मित्रच आहे तो, जाय त्याच्याकडे जा, माझं नाव सांगा. हा बेनिफिट मला याच्यातला झाला असं. नाही, आणि माझं अजून एक म्हणणं असं आहे की तुम्ही सोसायटीवरती पण निवडून गेला होता, हो, बरोबर. नोकरी, त्यानंतर शेती, शेतीनंतर व्यवसाय, व्यवसायामध्ये अजून 2-3 शेती रिलेटेड तुमचे अजून व्यवसाय, परत तुम्ही विविध विकास सोसायटीमध्ये चेअरमन म्हणून पण राहिले, हो, बरोबर. की ह्या सगळ्या गोष्टी एक व्यक्ती असं सगळं जमतं? काहीच अडचण नाही. हं? माणूस ठरवलं काही करू शकतो, फक्त त्याची आतून इच्छा पाहिजे, आतून आत्मविश्वास हा. पाहिजे. खरं तर कांगणे सरांचा आहे ना, हा जो आत्मविश्वास आहे ना, हाच त्यांना एवढ्या उंचीवर घेऊन गेला. हा. आमचे प्रेक्षक वर्ग बघत असतील सर, हा. तर ह्याच आज- प्रेरणेसाठी मी खास तुम्हाला आज आजही इथं बी आहे बोलवलं. ना, प्रत्येकाने मनाशी धरलं पाहिजे. कारण कोणी जन्मता शिकून येत नाही किंवा मोठा होत नाही. जितके मोठे लोक झाले सगळे गरिबीतून मोठे झाले. त्यांचं तुम्ही, मी आता बाबासाहेब आंबेडकर वाचेले, शिवाजी महाराज वाचेले, त्यानंतर मग तुझ्यासारख्या अशा कादंबऱ्या वाचेले. यातून एकच प्रेरणा मिळते की माणसानं जिद्द ठेवली तर काहीच अशक्य नाही. या जगात सहज सहज करता येतं, सहज, काहीच अवघड नाही. फक्त त्याची जी जिद्द आणि आत्मविश्वास पाहिजे. म्हणजे खरं यश फक्त आत्मविश्वासापासून आत्मविश्वास मिळतं. आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही मगाशी तुमच्या पुतण्याचा उल्लेख केला, तुमच्या मुलांचा उल्लेख केला, बरोबर, कुटुंबाचा उल्लेख केला, आणि एक भाऊ फक्त तुमच्यातनं डिवाइड झाला याचाही उल्लेख केला. हो, याच्यावरून माझ्या असं लक्षात आलं का तुमचं एकत्र कुटुंब आहे, घरामध्ये माणसं किती, त्यांना कसं सांभाळून घेता, एकत्र ठेवण्याची काय तुमची मानसिकता काय? शेवटी एकत्र कुटुंबाचं एकच आहे. आता 19 माणसं आहे माझ्या घरात, 19 लोकांचं कुटुंब. 19 माणसं. कुटुंबामध्ये सगळ्यात माझं स्वार्थीपणा नाही केला पाहिजे. माझे मुलं ते भावाचे मुलं, भावाचे मुलं ते माझे मुलं, हा भेदभाव नाही केला. सर्वांना समान वागणूक दिली. त्यांच्या बायका असेल त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं. तुम्हाला काय लागेल ते करा, काम करा, तर कधीच अडचण येत नाही. आणि एकत्रित कुटुंबात खूप मोठं बेनिफिट आहे. ज्यावेळेस तुम्ही असे, आम्ही एवढे 8-10 जण एका पंक्तीला संध्याकाळी जेवायला बसतो, असा आनंद पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही. बरोबर. असा आनंद आम्हाला भेटतो. गप्पा गोष्टी होत्या, एकमेकाचा विचार मंथन होतं. दिवसभर तुला काय केलं, तुला कोण भेटलं, काय भेटलं, प्रत्येकाचे अनुभव दिवसभराचे एकमेकाला शेअर करतात. बरोबर. त्याच्यातून आमचा एकोपा वाढतो. आणि एकोपा वाढला म्हणजे प्रगती साध्य होती. आणि ते करीत असताना आपण, मी माझ्या पुतण्याला मी कधीच म्हणत नाही माझी पुतणी. आता आपल्याला इथं याच्यावर हा, बोलतो बरोबर. आपण, ओळख द्यायची म्हणून सांगा. ओळख द्यायची म्हणून नाही, ते माझी मुलंच म्हणतो. कुणी अधिकारी आहे, माझी 4 मुलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना आपण चुकीचं काम करायचं नाही.
बरोबर. त्याच्यामुळं एकत्र कुटुंब आजपर्यंत टिकावे. आणि पंचक्रोशीत मला नाही वाटतं कुठे एकत्र कुटुंब दिसतं आपल्या 10-20 नाही गावामध्ये सर, असं. नाही सर, मला आता तर आमच्या त्याच विषयावर यायचं होतं. 3 पिढ्या एकत्र आहे आता, आमचे नातू पंतू. मग तुमचे पंतू पण आहे? आता ते काही नातीला मुलं झाले ना, बरोबर. मुलाला आता एका नाताचं लग्न आहे आता यावर्षी. बरोबर हे असं त्याच्यामुळं 3 पिढ्या आम्ही एकत्र बरोबर. आहे. म्हणजे तुमच्या जेव्हा दिवाळीमध्ये किंवा एखादा मोठा सण असेल, काही घरी कार्यक्रम असेल, सगळे एकत्र हे सगळे जेव्हा येतात तेव्हा ते सगळे आपुलकीने येतात. आपुलकीने माझं हेच घर आहे, हा. माझ्या वडिलांचं घर हे, म्हणजे पुतणे नाही. असतील तर माझ्या वडिलांचं हे, यांचं हे, असं त्यांच्या मनात कधी येतच नाही. नाही. तर एकत्र कुटुंबात साधारण समाधानकारक तुमचं जीवन कार्य आहे. तुमचं एक मी आता पुतणेच म्हणेल, हा? तुम्ही मुलगा म्हटले हा, तर पुतणे. हा, बोला बोला, काय अडचण नाही. त्याला तुम्ही सीए केलं, हा? म्हणजे सीए केलं ना त्याला? हो, पुतण्याचा मुलगा म्हणजे शिक्षणावर नातू. त्यांच्याही भर दिला, मुलांनाही शिकवलं, काय सांगाल? त्याच्यात असं म्हणजे जो माझा मोठा मुलगा त्याने रिझाईन दिलं, हम्म. त्याने एक विचार केला, गावात राहिला, गावामध्ये म्हणे आपली मुलं गावात नका ठेवू म्हणे. मी नाशिकला राहतो, सगळ्यांचं शिक्षण ते सगळे आपल्या बारा स्कूलला होते वांसला, त्यांनी काढून अशोकाला नेले. आणि अशोकाला नेल्यामुळं आज ते स्कॉलरचे विद्यार्थी सगळे आमच्या कुटुंबातले. तो फर्स्ट ज्यावेळेस तो 12वी पास झाला आणि लगेच सीएला ऍडमिशन घेतलं. तर त्याला नाही वाटलं की आता जसं भाऊ माझा नोकरी सोडून आला, मला वेगळं काही करायचं नाही, मलाही शेती करायची, असं त्याला वाटलं? नाही नाही नाही, तो सुरुवातीपासून त्याला त्याने- मार्गदर्शन कसं केलं? म्हणजे नाही त्याचे त्याला आमच्या खूप- चिरंजीव मार्गदर्शन केलं, आम्ही मार्गदर्शन केलं. नाही, पण ते तर नोकरी सोडून आले होते, नाही त्याला त्यांचे विचार वेगळे होते. त्याला आजही सीए केलं ना, सीए करायचा हेतू एकच आहे, तो IPS सुद्धा होऊ शकतो असा आहे तो. परंतु त्याला म्हणत तू सीएच होय, कारण आपल्या भविष्यात धंदे मोठे होणार आहे आणि आपल्याला घरचा सीए आणि वकील पण होईल. यांना इतका आत्मविश्वास आहे की 3-4 आस्थापना त्यांनी मोठ्या उभ्या केल्या, आणि त्या उभ्या केल्यानंतर त्या भविष्यात मोठ्याच होत जाणार आहे. म्हणजे आज 7-8 कोटीचा त्यांचा टर्नओव्हर जरी असला तर अजूनही त्यांना वेगळं काही करायचं आहे, आणि त्याच्यासाठी घरातलाच माणूस सीए पाहिजे, इथपर्यंत त्या मुलाला शिक्षण देऊन हा आत्मविश्वास फार कमी लोकांना असतो. हे मला तुमचं खूप आवडलं. मला दुसऱ्या कोणासाठी सीए म्हणून करायचं नव्हतं त्याला, फक्त माझ्याच आस्थापना मोठ्या होणार आहेत, ते सांभाळायला माझा घरातलाच मुलगा सीए पाहिजे. पाहिजे असं. बरोबर, खूप छान सांगितलं सर तुम्ही. तर आमच्या पालकांना काय संदेश झाले या बाबतीत, मुलांच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत आणि शेतीच्या बाबतीत? कॅमेऱ्यात बघून सांगा. पालकांना एकच विनंती आहे, मुलाला शिकवताना नोकरी म्हणून शिकवू नका. एक बिझनेसमॅन झाला पाहिजे, त्यानं त्याचं तर पोट भरलं पाहिजे, त्याच्याबरोबर 10 लोकांचा उद्योग दिला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांना मुलांना शिक्षण द्या, मग त्यातून मुलं घडतील. आपण त्यांना जर तो जरी एखाद्या विषयात नापास झाला, फेल झाला, कमी मार्क पडले, त्याला कधी त्याला रागवायचं नाही. अरे बाबा तू हुशार आहे, पण झाली चूक तुझ्याकडून, चाल परत बस, डबल संधी द्या. असं केल्यानं त्याचा प्रोत्साहन भेटतं आणि मुलं शिकतात. आणि त्याचा बेनिफिट नक्कीच कुटुंबाला होतो, गावाला होतो. एका गावातला एक माणूस जर मोठा झाला तर पहिले त्याच्या कुटुंबाचं नाव निघतं, मग त्या गावाचं नाव निघतं, मग तालुक्याचं, पण ते सगळ्यांचा उद्धार होतो त्याच्यातून. त्याच्याकरता प्रत्येक पालकाला एक विनंती का, मुलं शिकत जर असेल तर प्रोत्साहन द्या आणि त्याला हे करू नका, नोकरी म्हणून शिक्षण घेऊ नका. स्वतःचं व्यक्तिमत्व ते विकसित झालं पाहिजे म्हणून शिक्षण घ्या. बरोबर ना सर? बरोबर. सर, आता तुमचं एवढं मोठं कार्य आहे, पूर्ण जिल्हाभर तुमचं नाव आहे, तर कुठेतरी तुमचा सन्मान झालेला असेल, एखादा पुरस्कार असेल, असं काही? मला भरपूर पुरस्कार भेटले. कुठला सर? मला महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार भेटलेला आहे. कृषीभूषण. आपले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि स्वर्गवासी अजितदादा, मी अजितदादाचा फॅन आहे. आणि आपले ते कोश्यारी म्हणून राज्यपाल होते, त्यांच्या हस्ते आपल्या नाशिकला आरोग्य विद्यापीठामध्ये तिथं आपल्याला आमचा तिथं पूर्ण महाराष्ट्राचे 17, 18, 19, 3 सालचे पुरस्कार एकत्रित तिथे दिले होते. अगोदर कोरोनाचा असल्यामुळे देता आले नव्हते, त्यावेळेस मला पुरस्कार भेटलाय. कृषी खात्याने माझा सन्मान केलाय, लोकमतने सन्मान केलाय, त्याच्यानंतर अजून 2-3 ठिकाणी माझे सन्मान झाले. पुरस्कार भरपूर आहे, लक्षात भरपूर. एखादा असा पुरस्कार का ज्याने तुमच्या जीवनावर प्रभाव टाकला, असं काही आहे? हा, कृषीचा सन्मान मला भेटला ना,
त्याचा मला भरपूर फायदा झाला. मग पुढे गेलं, आज कोणत्या ऑफिसमध्ये गेलो ना, ज्यांना माहिती आहे ते माझा उल्लेख करता, कृषी भूषण विजेते शेतकरी हे आणि प्रगतील शेतकरी, याचा मान मला मिळतो आज. आज तुम्ही प्रगतशील शेतकरी आहे किंवा कृषी भूषण म्हणून तुम्हाला जे लोक म्हणतात, आणि त्यासाठीच म्हणून आज आमचा जो मंच आहे गावठी बडबड या युट्यूब चॅनलने आज तुम्हाला खास तुमचं नाव आहे म्हणूनच बोलवलं, आणि हीच तुमच्या कामाची पावती सर. तुम्ही कोणी आम्हाला अप्रोच नाही केला की सर आमची इंटरव्ह्यू घ्या म्हणून, आम्हाला कुठून तरी ते नाव आलं, म्हणजे निश्चितच तुमचा तो सन्मान आहेच आहे. तर मी 2-3 प्रश्न शेवटचे सर तुम्हाला विचारेल. तुमच्या मते यशाची व्याख्या काय? यश कशाला म्हणावं? यशाची व्याख्या अशी आहे का जीवन जगताना आपण जे यश मिळवलं, यशाचा वैयक्तिक आपल्याला फायदा, जन्म आपला पुनर्जन्म नाही आहे. आपल्या या जन्मात आपण कुठंतरी काही कोणाचं दिनी आहोत, याचं सार्थक झालं पाहिजे. निदान 4 गरीब लोकांना किंवा एखाद्या आपलं मार्गदर्शन जर लाभ झाला त्याचा, निश्चित आपल्या यशाचं सार्थक झाल्यासारखं आहे. फक्त आपलं स्वतः करताच जगायचं, कुत्र सुद्धा स्वतः करता जगता येते. 4 घरी गेलं त्याचं पोट भरते. आपण तर माणूस आहे, आपलं पोट भर, पण आपलं पोट भरत असताना इतरांचं पोट भरलं पाहिजे. हे माणसाचं यशाचं खरं बरोबर आहे. म्हणजे नोकरी मिळवणं किंवा आपण स्वतःच मोठं होणं, घरापुरतंच मर्यादित राहणं किंवा घरापुरतं किंवा आपला बँक बॅलन्स वाढल म्हणून आपल्याला यश मिळालं, खरं तर हे यश नाही. तुमचं यश यातच आहे सरांच्या सांगण्यानुसार की तुमच्यामुळे 4 लोकांची पोटं भरली पाहिजे, ते खरं यश. हे तुमची यशाची व्याख्या सर, आवडलं मला. तरुण शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही, त्या एखादा मंत्र की ह्या गोष्टी केल्या पाहिजे? तरुण शेतकऱ्यांना एकच सांगेल की शेती ही बारकाईने करा, शास्त्रीय पद्धतीनं करा. आणि मुलांना आजच्या याच्यात कुठे गव्हर्नमेंट जॉब नाही, पोलिसांनी मिलिटरी सोडून कुठे नोकरी नाही. नोकरी करता कुणी शिक्षण घेऊ नका, चांगलं शिकून बेशागिरी व्हा आणि शेती करा. पूर्वी असं होतं का जो शिकला त्यांनी नोकरी करावी, जो अनपड त्यांनी घरी राहावं. त्याच्यामुळे शेतीचा विकास झाला नाही, अनपड लोक शेतीत असल्यामुळे. जर बेशागिरीसारखे लोक जर शेतीत आले तर 100% शेतीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. सगळं कोरोनाच्या काळात सगळ्यांनी अनुभवलंय त्या शेतीशिवाय पर्याय नाहीये. तर किती मोठे कारखाने काढले, काही केले, तर शेवटी तुम्हाला अन्नच खावं लागेल, हे डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि शेतीचा विकासच केला पाहिजे. आणि शेती करताना तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. आज आपल्याकडं ऊसाचं एकरी उत्पादन 100 टन, 50 टन, जसं 150 टन काढतात. सोलापूरला एक शेतकरी आहे, मुलगा आणि वडील दोघेही कारखान्यात कामाला आहे, ऊस विकास अधिकारी. त्यांनी पूर्वी सगळ्यात पहिला 2 गुंठ्यावर प्रयोग केला, तर त्या 2 गुंठ्यावर त्यांना सरासरी ॲव्हरेज 400 टनाचा आला एकरी. हे एकरी वाटणार आहे तुम्हाला? 2 गुंठ्यावर नाही, एकरी 2 गुंठ्याचं करून पाहिलं. त्याच्यानंतर 2 गुंठे केल्यानंतर वाढत गेली, 1 पर्यंत गेलं. त्यांनी 400 टन एकरी उत्पन्न काढलंय. हे शाश्वत आहे. आता मी फक्त वाचलंय, ऐकले नाही, वाचले, पण मी प्रत्यक्ष पाहायला जाणार आहे त्यांच्याकडे. तर त्याच्यात एकच आहे, त्यांनी आपल्या बागासारखी सिस्टीम केली, त्याला अँगल केले होते. 10 फुटावर ऊस लावलेले त्यांनी, 10 फुटावर. एकच ऊसाची कांडी 10-10 फुटाला, असे 2 ओळीतलं अंतर 10 फूट आणि 2 झाडातलं अंतर 2 फूट. तर तो ऊस 30-35 फूट उंच वाढला होता. 30 फुटापर्यंत ऊसाची 30 फुटापर्यंत. त्याला पडू दिलं नाही, त्याला एंगल लावून वर असे तारी. पण मग ते खर्चिक नाहीये का? म्हणजे एंगल खर्चिक आहे, पण एकरी 400 टन काढल्यानंतर 100 टन खर्चात गेला, 300 टन आपल्याला असतात त्याच्यात. आणि आज आपल्याकडे किती टन निघतं एकरी? 40 टन 50 टनच्या पुढे कोणीच नाही. 40 टन आणि 400 टन म्हणजे खूप मोठी तफावत. सोलापूरचा शेतकरी अजून म्हणजे 400 टनातून समजा 100 टनाचा सगळा खर्च गेला तरी 300 टनाचं उत्पन्न पदरात पडतं. आणि आज लोक जी पारंपरिक शेती करतात त्यातनं फक्त 40 टन एकरी उत्पन्न मिळतं. त्यातलं 20 टनचं तुमचं खर्चातच गेलं, 20 टनाचा तुम्हाला बेनिफिट मिळाला. म्हणून शेती परवडत नाही असे लोक म्हणतात. परंतु काही लोक असे असतात सर, नक्कीच आपण त्यांनाही भेट देऊ किंवा त्यांना आपल्या मंचावर बोलू. आज गावठी बडबड या युट्यूब चॅनलच्या मार्फत आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये श्रीयुत तांगणे सरांना आपण बोलवलं. शैक्षणिक लढ्यापासून तर नोकरी
युनियन, त्यानंतर स्वतःची नर्सरी, त्यानंतर मुलं घडवण्यापासून तर नवनवीन उद्योग उभे करण्यापर्यंत त्यांचं खूप मोठं जे आहे ते कार्य आहे. तर या कार्याला गावठी मंचाकडनं मानाची सलामी. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी धन्यवाद. आहोत. तुम्ही सुद्धा आम्हाला चॅनलला बोलवलं, तुमचे सुद्धा शतश आभार, धन्यवाद. 100% सर. आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा आमच्या. धन्यवाद. थोडे काही अडचण असली तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याकरता कुठेही उभे नक्की राहू. सर, नक्की सर. गावठी बडबड या युट्यूब चॅनलला बरेचसे जण फॉलो करतायत. ज्यांनी केलं नाही त्यांनी करा, कारण तुमचा एक फॉलो आम्हाला कुठले पैसे देत नाहीये. तुमचा एक फॉलो आमच्याकडे जे पाहुणे येतात त्यांची ऊर्जा वाढवतं, आमची ऊर्जा वाढवतं. आणि जो प्रेक्षक वर्ग हा चॅनल बघत असतो त्यांना यात प्रेरणा मिळते. तर असंच आमच्यासोबत जोडून राहा. आज आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद.